नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 2 मधील टॉपिक 2.3 द लिटल रिव्हर या कवितेचा वर्कशॉप पाहणार आहोत। त्यापैकी वर्कशॉप पाहत असताना क्वेश्चन नंबर 1A, नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोएम। म्हणजे आपल्याला काही पॉइंट दिलेले आहेत आणि त्याची उत्तरं आपल्याला कवितेतून लिहायची आहेत। फर्स्ट बघा, 2 ट्रीज, मग कोणती 2 झाडं, त्यांचा उल्लेख कवितेमध्ये केलेला आहे। तर एक्सप्लेनेशन मध्ये आपण पाहिलेलं आहे की कोणत्या 2 झाडांचा उल्लेख केलेला आहे। बघा, मँगो अँड पाम, असं या प्रश्नाचं आपण उत्तर लिहिणार आहोत, मँगो अँड पाम। दुसरा आहे 2 ॲनिमल्स, मग ॲनिमल्स म्हणून काऊ अँड जॅकल, काऊ अँड जॅकल याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो। थर्ड 2 सीझन्स, 2 सीझन्स लिहत असताना पहिलं म्हणजे समर आणि दुसरा म्हणजे रेनी सीझन, तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो। फोर्थ आहे 2 नॉन इंग्लिश वर्ड्स, नॉन इंग्लिश वर्ड्स, पहिला आहे आषाढ आणि दुसरा वर्ड आहे गमचा। तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहेत ते नॉन इंग्लिश वर्ड पाहायला मिळतात। आणि शेवटचा आहे 2 डिफरंट टायमिंग्स ऑफ द डे, 2 डिफरंट टायमिंग्स दिलेले आहेत, ते म्हणजे डस्क अँड डाऊन, डस्क अँड डाऊन। तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 सोडवलेला आहे। त्यातलाच बी बघा, पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स, म्हणजेच आवाज दर्शवणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत। आवाज दर्शवणारे शब्द कोणकोणते आहेत? तर पहिला बघा, चर्पिंग, पहिला वर्ड आहे चर्पिंग, दुसरा आहे बबलिंग, त्यानंतर हाऊल आणि चौथा आहे स्वर्स। तर अशा प्रकारे बी क्वेश्चन जो आहे की ज्याच्यामध्ये साऊंड दर्शवणारे शब्द कोणते आहेत, तर कवितेमध्ये हे शब्द साऊंड दर्शवणारे दिलेले आहेत। त्यातला सी बघा, पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर, म्हणजेच नदीचा प्रवाह दर्शवणारे आपल्याला शब्द लिहायचे आहेत। त्यातला पहिला आहे स्ट्रॉंग करंट, स्ट्रॉंग करंट, दुसरा आहे इन्स्पेक्ट, इन्स्पेक्ट या शब्दाचा आपण इथे उल्लेख करणार आहोत। त्यानंतर मडी टॉरेंट, मडी टॉरेंट हा जो शब्द आहे तो सुद्धा आपल्याला नदीचा प्रवाह दर्शवतो। आणि मेंडर्स, मेंडर्स हा एक शब्द आहे। अशा प्रकारे हे जे 4 शब्द आहेत ते नदीचा प्रवाह दर्शवणारे किंवा वर्णन करणारे शब्द आपल्याला कवितेत दिलेले आहेत, हे लक्षात येतं। अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1A, B आणि C सॉल्व केलेले आहेत। क्वेश्चन नंबर 2A बघा, फाइंड आउट 5 लाइन्स फ्रॉम द पोएम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच अलाइटरेशन, अंडरलाइन द इनिशियल साउंड ऑफ वर्ड्स रिपीटेड इन ईच ऑफ द लाइन्स। अलाइटरेशन हे फिगर ऑफ स्पीच आपण चिटचॅट क्वेश्चन सॉल्व केलेला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पाहिलेले असतीलच। तर अंडरलाइन द इनिशियल साउंड ऑफ वर्ड्स रिपीटेड इन ईच ऑफ द लाइन्स, मग त्यातल्या कोणत्या लाइन्स आहेत? तर पहिली लाईन बघा, अँड काऊज अँड काऊज अँड कार्ड्स, काऊज अँड कार्ड्स कॅन क्रॉस विथ इझी, तर तिथे काऊज अँड कार्ड्स आणि क्रॉस हे इनिशियल लेटर्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल, किंवा इनिशियल साऊंड आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की या लाईनमध्ये अलाइटरेशन हे फिगर ऑफ स्पीच दिलेलं आहे। मग त्याच पद्धतीने आपण दुसरे एक उदाहरण लिहूया, नो साइन ऑफ स्लाइम, नो साइन ऑफ स्लाइम, द सॅन्ड्स शाइन ब्राइट, शाइन ब्राइट। मग या
ओळीमध्ये तुमच्या लक्षात येईल की अलाइटरेशन हे फिगर ऑफ स्पीच बघत असताना साऊंड बघायचा आहे. मग इथे एस 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 म्हणजे साइन, स्लाइम अँड सॅन्ड या 3 शब्दांवरून आपल्या लक्षात येईल की इथे अलाइटरेशन हे फिगर ऑफ स्पीच आलेलं आहे. मग त्याच पद्धतीने अजून एक उदाहरण आपण बघू शकतो की गर्ल्स अँड बॉयज बाथ. गर्ल्स अँड बॉयज बाथ क्लोज टू द बँक. क्लोज टू द बँक. मग असं लिहत असताना इथे तुम्हाला बी बी आणि बी असे 3 तुम्हाला काय पाहायला मिळतात, तर साऊंड सेम साऊंड पाहायला मिळतात. मग ते सेम साऊंड असतात बॉईज, बाथ अँड बँक आणि त्यामुळे इथे अलाइटरेशन हे फिगर ऑफ स्पीच येतं हे आपल्याला लक्षात येतं. त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर बी दिलेला आहे. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ऑनोमोटोपोइया. आणि ऑनोमोटोपोइया हे जे फिगर ऑफ स्पीच आहे ते सुद्धा आपण चिटचॅट क्वेश्चन्स मध्ये पाहिलेलं आहे. मग ऑनोमोटोपोइयाचे उदाहरण आपण कशी शोधणार आहोत किंवा कसे फाइंड आउट करायचे, तर ऑनोमोटोपोइया हे जे फिगर ऑफ स्पीच आहे ते लाईन मध्ये जर एखादा साऊंड तुम्हाला दिलेला असेल, एखादा साऊंड जर मेन्शन केलेला असेल तर त्या ओळीमध्ये ऑनोमोटोपोइया हे फिगर ऑफ स्पीच येतं हे आपल्या लक्षात येईल. मग त्यासाठी पहिलं उदाहरण आपण असं लिहिणार आहोत. चर्पिंग चर्पिंग मैनाज. चर्पिंग मैनाज थ्रू द साइट. चर्पिंग मैनाज थ्रू द साइट. हे जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये चर्पिंग हा साऊंड दर्शवणारा शब्द आहे, आवाज दर्शवणारा शब्द आहे. त्यामुळे या लाईनमध्ये ऑनोमोटोपोइया हे फिगर ऑफ स्पीच येतं हे आपल्या लक्षात येईल. दुसरं म्हणजे द जॅकल्स हाऊल. द जॅकल्स हाऊल. द जॅकल्स हाऊल इज heard there at night. There at night. The jackal's howl is heard there at night. आता हाऊल हा जो वर्ड आहे तो आवाज दर्शवतो आणि म्हणून आपण इथे ऑनोमोटोपोइया हे फिगर ऑफ स्पीच येतं असं म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 2 ए आणि बी सॉल्व करून झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. खूप सोपा प्रश्न आहे. रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. वर्ड्स दिलेले आहेत समर, साइन, स्लाइम, सॅन्ड, शेड, स्टील, स्कोअर, साऊंड, स्वर्ल अँड स्ट्रॉंग. मग या सगळ्या शब्दांचा विचार करता तुम्ही बघू शकता की प्रत्येक शब्दाची सुरुवात ही सेम लेटरने झालेली आहे. मग सेम लेटरने सुरुवात झालेली असेल तर आपल्याला सेकंड लेटर कोणतं दिलेलं आहे ते बघणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये पहिला वर्ड जो आहे तो येईल सॅन्ड. त्यानंतर दुसरा वर्ड जो आहे तो म्हणजे स्कोअर. त्यानंतर तिसरा वर्ड जो आहे तो म्हणजे शेड. फोर्थ आहे साइन. त्यानंतर स्लाइम. त्यानंतर स्लाइम नंतर साऊंड. साऊंड नंतर स्टील. त्यानंतर स्ट्रॉंग. स्ट्रॉंग आफ्टर समर. आणि समर हा जो आहे त्याच्यानंतर स्वर्ल. तर अशा पद्धतीने आपण अल्फाबेटिकल ऑर्डर लिहिली. आपण सगळीकडे सेम लेटर आहेत परंतु दुसरं लेटर बघायचं आणि त्यानंतर दुसरं जर सेम असेल तर आपण तिसरं लेटर बघणार आहोत. पण इथे सगळीकडे तुम्ही बघू शकता की दुसरं लेटर वेगळं आहे आणि त्या पद्धतीने आपण अल्फाबेटिकल ऑर्डर लावलेली आहे. त्याच पद्धतीने दुसरं उदाहरण आहे बँक्स, ब्लॉसम, बॉयज, बाथ अँड बबलिंग. त्याच्यामध्ये पहिला वर्ड आहे तो म्हणजे बबलिंग कारण इथे ए आहे. दुसरा वर्ड आहे तो बँक्स. तिसरा वर्ड आहे बाथ. त्यानंतर आहे ब्लॉसम आणि पाचवा आहे बॉयज. तर अशा पद्धतीने आपण या वर्डची अल्फाबेटिकल ऑर्डर लावू शकतो.
शेवटचं बघा, पहिला वर्ड इन देअर, सगळे टी वरून दिलेले आहेत वर्ड. दुसरा आहे THERE देअर. तिसरा आहे दो, THOUGH दो. चौथा आहे दे, THEY दे. पाचवा आहे, तिसरा इथे आपण दीज लिहूया. पाचवा आहे दोज. त्यानंतर सहावा आहे फ्रॉम. सातवा वर्ड आहे टू. आठवा वर्ड आहे टॉरेंट आणि नववा आहे ट्रॅक. अशा पद्धतीने सेम लेटरने जर वर्डची सुरुवात झालेली असेल आणि आपण अल्फाबेटिकली लावत असू तर आपल्याला नेहमी दुसरं लेटर बघायचं आहे. दुसरं जर सेम असेल तर आपण तिसरं लेटर पाहणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की इथे दुसरं लेटर पण सेम आहे H, आणि मग आपण तिसरं लेटर बघून काय केलेलं आहे, त्या वर्डची अल्फाबेटिकली ऑर्डर लावलेली आहे. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट आस्पेक्ट्स फ्रॉम द पोएम डू द फॉलोइंग फ्रेजेस डिस्क्राईब. म्हणजेच की कोणत्या प्रकारच्या ओळींचा वापर खालचं जे तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यासाठी केलेलं आहे हे लक्षात घ्या. पहिलं बघा, देअर कूल शेड, तर त्यासाठी बघा, देअर कूल शेड ऑफ मँगो अँड पाम ग्रोव्स. देअर कूल शेड ऑफ मँगो अँड पाम ग्रोव्स. बी, ओनली नी डीप, त्यासाठी कोणती ओळ आहे, द वॉटर इन द रिव्हर विच इज ओनली नी डीप ड्युरिंग समर. द वॉटर इन द रिव्हर विच इज ओनली नी डीप ड्युरिंग समर, हे उत्तर लिहिणार आहोत. सी बघा, नॉट टू स्टीप, त्यासाठी that both banks of river which are not high. Both of banks of river which are not very high. त्यानंतर हाऊसवर्क ऑन द रिव्हर बँक, त्यासाठी हाऊसहोल्ड वर्क्स ऑफ वायूज. हाऊसहोल्ड वर्क्स ऑफ वायूज हे उत्तर असणार आहे. इन्स्पेक्टसाठी रिव्हर्स फ्लड, रिव्हर्स फ्लड. आणि शेवटचं राईट विथ साऊंडसाठी द एअर, हे उत्तर आपण लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक 4 आपण सोडवलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, द पोएम डिस्क्राइब्स 2 डिफरंट पिक्चर्स ऑफ द रिव्हर इन समर अँड इन रेनी सीझन. राईट डाऊन 4 पॉइंट्स ऑफ कॉन्ट्रास्ट इन द चेंजिंग सीन ऑफ द रिव्हर. मग इन समर अँड इन मान्सून, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, त्याचं वर्गीकरण करायचं आहे की कशा प्रकारचं वातावरण आपल्याला या 2 वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पाहायला मिळतं. आपण इथे 2 कॉलम तयार करूया. इन समर अँड इन मान्सून, अशा पद्धतीने. मग इकडे आपण काय लिहू शकतो, लिटिल रिव्हर नी डीप वॉटर. लिटिल रिव्हर नी डीप वॉटर. आणि मान्सून मध्ये काय लिहू शकतो, फ्लडेड रिव्हर. फ्लडेड रिव्हर. दुसरा पॉइंट आपण लिहू शकतो, मेंडर्स अलॉंग. मेंडर्स अलॉंग. आणि इन मान्सून करंट स्ट्रॉंग. करंट स्ट्रॉंग. त्यानंतर थर्ड, बँक्स नॉट टू स्पीक. बँक्स नॉट टू स्पीक. तेच आपण इकडे लिहू शकतो, वॉटर रायझेस. वॉटर रायझेस. आणि फोर्थ, नो साइन ऑफ स्लाइम. नो साइन ऑफ स्लाइम. सॅन्ड्स शाइन ब्राइट. मग द विलेज स्टर्स टू लाईफ. द विलेज स्टर्स टू लाईफ.
अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 5 इन समर अँड इन मान्सून नदीचे जे वर्णन आहे ते अशा प्रकारे उत्तर स्वरूपात लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 गेस हू आय एम. तर तुम्हाला इथे काही लाईन्स दिलेल्या आहेत आणि कोडं दिलेलं आहे. तर ते कोडं आपण बघायचं आहे की कोणतं दिलेलं आहे. गेस हू आय एम. आय ऑलवेज रन, आय नेवर वॉक, I often murmur but never talk. I have a bed but never sleep. I have a mouth but hardly eat. I love to fall but can't climb up. Guess who I am, please don't give up. म्हणजे बघा, मी तर नेहमी धावतच असते, कधीच चालत जात नसते, खूपदा कुजबुजत असते, बोलत मात्र केव्हाच नसते, मऊ बिछाण्याची जमीन असते पण झोप कधी माहीतच नसते, मुख तर मला असतेच असते पण खाणे कधी होतच नसते, वरून कोसळायची हौस असते पण वरती चढणे शक्यच नसते, ओळखा पाहू मी कोण, कृपया सोडून देऊ नका. द आन्सर इज रिव्हर. या प्रश्नाचं उत्तर आहे रिव्हर. तर अशा पद्धतीने द लिटल रिव्हर ही जी पोएम आहे त्याचा वर्कशॉप आज आपण सॉल्व केलेला आहे आणि या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवलेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.